सरमसपुरा पोलीस स्टेशन हद्दीत बॅनर फाडल्यावरून 2 गटात वाद निर्माण झाला होता. याच दरम्यान गांधीपूल परिसरात दगडफेक होऊन तणाव निर्माण झाला होता. आरोपींचा शोध रात्रीपासून युद्धपातळीवर सुरू आहे. शहरात सर्वत्र शांतता आहे. गणपती मिरवणुकीदरम्यान घटना घडली नव्हती. कोणतीही अफवेवर विश्वास ठेवू नये. अचलपूर परतवाडा शहरासह ग्रामीण भागात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका पोलिसांच्या चोख बंदोबस्तात अत्यंत शांततेने संपन्न झाला. सरमसपुरा पोलीस स्टेशन हद्दीत 17 सप्टेंबर रोजी रात्री लहान मुलांचा आपसात वाद पाहता विकोपाला गेला. लहानग्यांचा वाद मोठ्यांपर्यंत जाऊन पोहोचल्याने गांधीपूल परिसरात काही काळाकरिता तणाव निर्माण झाला होता. सण उत्सवात या तणावाचे स्वरूप पाहता पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल होताच संपूर्ण परिसरात शांतता निर्माण झाली. याच दरम्यान पोलीस व परतवाडा शहरात मोठ्या प्रमाणात अफवेचे पेव फुटले. गणपती विसर्जनावर वादंग झाला. मात्र हा वादंग गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान नव्हे तर सरमसपुरा पोलीस स्टेशन हद्दीत रायपुरा भागात बॅनर फाडल्यावरून झाल्याची माहिती पुढे आली आहे. अब्बासपुरा येथील दीपेश नामक 17 वर्षीय युवक गणपती मंडळातून जेवण करून मित्रांसोबत घरी परत जात असताना गांधीपूल सरमसपुरा जवळ मोहितेखाना अज्जू, अप्पू, जावेद, अनवर व इतर 10 ते 15 इसमांनी दीपेशला अडवून बॅनर का फाडले या कारणावरून मारहाण करत त्याच्याजवळील मोबाईल नगदी हिसकावून घेतली. गांधीपुलावर गणपती विसर्जनाची कोणतीही मिरवणूक चालली नव्हती. या दगडफेकीत नागरिक व पोलिसांनाही लहान मोठ्या दुखापती झाल्या. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ अतिरिक्त कुमक बोलावून पूर्णतयारीनिशी गांधीपूल व मंजुरापुरा, रायपुरा परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. घटनेची माहिती होताच ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, सहाय्यक पोलीस शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी व परतवाडा, अचलपूर, चांदूरबाजार, सिरसगाव येथील ठाणेदारांसह पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ दाखल झाले. अचलपूर शहरात सर्वत्र शांतता असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी बॅनर फाडून वादंग करणाऱ्या व दगडफेक करणाऱ्या युवकाचा शोध सुरू असून पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, जमाव जाणून दगडफेक करणाऱ्या 15 ते 20 इसमांविरुद्ध भादवी न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती निलेश गोपचावडीकर, सरमसपुरा येथील ठाणेदार यांनी स्टिंग ऑपरेशन न्यूजला दिली. फिरोज खान, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अचलपूर.